दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गणेश जयंती निमित्त सर्वत्र उत्सवाचे वातावरण दिसून आले। याच पार्श्वभूमीवर सालाबादाप्रमाणे याही वर्षी इंदिरानगर येथील स्वराज्य युवा फाउंडेशन इंदिरानगर तर्फे गणेश जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने भव्य गणेश याग व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गणेश महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले होते। अतिशय प्रसन्न व धार्मिक वातावरणात इंदिरानगर येथे गणेश जयंती साजरी करण्यात आली। यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। कार्यक्रमावेळी ढोल वादनाने परिसरात जल्लोषाचे वातावरण दिसून आले। कार्यक्रमाचे आयोजन हे समस्त महिला मंडळ व मित्रपरिवार यांच्यातर्फे करण्यात आले होते। यावेळी परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत थांबता थांबेना। कधी पाळीव प्राण्यांवर हल्ला तर कधी माणसावर हल्ला। बिबट्याच्या या हल्ल्यात अनेक पाळीव प्राण्यांचाही बळी गेलाय, लहान मुलांचाही पडलेला आहे आणि माणसेही जखमी झाली आहेत। पुन्हा एकदा दिंडोरी तालुक्यातील जानोरी मोहाडी शिवारात रात्री 11:30च्या दरम्यान मनोज मोकळे यांच्या बंगल्याजवळ बिबट्याने एक कुत्र्याचे पिल्लू उचलून नेल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले व बाजूलाच असलेल्या घुमरे यांच्या शेतात एका वासरावरही बिबट्याने हल्ला केलाय, परंतु हे वासरू बचावले। या अगोदरही दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला होता। अजून किती दिवस बिबट्याच्या दहशतीत राहावे लागणार आहे, लोकांमध्ये चर्चा सुरू आहे। वन विभाग यावर ठोस पावलं उचलणार की नाही, की अजून किती जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी जाणार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकरी वर्ग असल्याने रात्री अपरात्री नागरिकांना बाहेर पडावे लागते, परंतु बिबट्याच्या भीतीपोटी बाहेर पडणे कठीण झाले आहे। वन विभागाने तात्काळ ठोस पावलं उचलून बिबट्याची दहशत थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। बिबट्याच्या दहशतीवर आळा बसेल का, नागरिक सुटकेचा निश्वास सोडणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। त्या माणसाच्या जो भाजी मार्केट आहे त्याच्या मजुरावर चाकू छुरी ठेवून शिवलिंग स्थापन केले आहे। आम्ही डोळ्यासमोर शिवलिंग स्थापन करू। नाशिकच्या सिडको परिसरातील माणिकनगरमध्ये नागरिक पोलिसांवर आक्रमक झाल्याचं दिसून आले। याचं कारण आहे माणिकनगर परिसरातील नागरिकांनी बांधलेले महादेवाचे मंदिर। याबाबत अधिक माहिती अशी की माणिकनगर परिसरातील नागरिकांनी बांधलेले महादेवाचे मंदिर पोलिसांनी दबाव टाकून तोडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय। अंबड पोलीस ठाण्यात आलेल्या एका तक्रारीवरून माणिकनगर येथील भाजी मार्केट परिसरात पोलीस पोहोचले। सदरील परिसराच्या बाजूला असलेल्या रहिवाशांनी बांधलेले महादेवाचे मंदिर हे तेथील नागरिकांना दबाव आणून तोडायला लावण्यास भाग पाडल्याचा आरोप येथील नागरिकांनी पोलिसांवर केलाय। यावेळी पोलिसांनी काही नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। शिवलिंग स्थापन केलेलं होतं, त्यांची मी वाईफ आहे, पण काल जेव्हा 12-12:30च्या दरम्यान जेव्हा पोलीस त्यांना घरी घेऊन आले, गच्ची धरून घेऊन आलेले होते ते, आणि त्यांनी मला विचारलं की यांनी काय केलं, यांनी अनधिकृत केलेलं आहे, पण त्याच्यावर त्यांनी त्यांचं काही ऐकून न घेता त्यांना गेट पासून गच्ची धरून नेण्यात आलं आणि आधीही मारहाण करण्यात आली। त्याच्यानंतर त्यांनी ज्या मुलांनी व्हिडिओ फोटो जे काढलेले होते तेही त्यांनी डिलीट करण्यात आले। पोलिसांनी आज दुपारी
12 साडेबाराला झाला असेल हा किस्सा, पण याच्यावर पोलिसांवर काहीच कारवाई नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचं एवढंच म्हणणं आहे का पोलिसांनी ट्रीटमेंट दिली आणि हे मंदिर तोडला लावले त्यांनाच मंदिर त्यांनी केलं, त्यांना दबावाखाली आणून हे मंदिर तोडायला लावलं. पोलिसांनीच तोडायला लावलेलं आहे. कोणीतरी फोन केलाय, ते नाव नाही सांगत कोणी तक्रार केली. पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे तुमच्याकडे? शेख साहेब होते आणि साहेब होते आणि सगळं सिव्हिल मध्ये होते. त्याच्यामुळे आम्हाला काही सांगता पण येणार नाही. वर्दीत नव्हतं कोण. आधीची काय मागणी होता? आमची एवढीच मागणी आहे का नाही का त्यांनी गुन्हेगारासारखं धिंड काढण्यासारखं त्यांच्यावर ट्रीट केलेलं आहे. त्यांनी त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या पोलिसांनी. आणि आम्हाला तिथं मंदिर पाहिजे. मंदिर आमच्या हक्काच्या मंदिराची जागा आम्हाला पाहिजे. ती जागा ना भाजी मार्केट वाल्यांची नाही, ती कॉर्पोरेशनची जागा आहे. कॉर्पोरेशनची जागा आहे आणि आम्हाला त्याच्यावर मंदिर आणि पाहिजे. असंही नाही का ते आम्ही मध्ये किंवा भाजीवाल्यांना त्रास होईल असं केलेलं होतं. एका साईडला कोपऱ्यात होतं, ते 2% मंदिर होतं फक्त. मंदिरासाठी परवानगी घेतली होती ना? नाही, मंदिरासाठी नव्हती परवानगी घेतली. पण ऑलरेडी ती जागा गार्डनची जागा होती. स्थानिक लोकांनी मिळूनच ते केलेलं होतं, मुलांनी केलेलं होतं. मंदिर झालं ते भाजी बाजार पण उठला पाहिजे असं. या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून डीबीचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या निलंबनाची मागणी करत जोरदार घोषणा दिल्या. यावेळी अंबड पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु नाईद शेख यांच्या निलंबनाची मागणी नागरिकांनी लावून धरली. नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया बघता माणिकनगर परिसरातील मंदिरात पुन्हा एकदा महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे नागरिक समाधान व्यक्त करतायत. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप संप्रदायातर्फे चांदवड ग्रामीण रुग्णालय येथे 12 फेब्रुवारी रोजी महारक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी रक्तदात्यांनी 81 बाटल्या रक्तदान केले. रक्ताची गरज लक्षात घेता आपल्या महाराष्ट्रात सिकल सेल एनेमिया, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत संकल्प केलेत. या महारक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी चांदवड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नवनाथ आव्हाड, बीटीओ डॉक्टर राजेंद्र दुसाने, तालुका सत्संग सेवा समिती अध्यक्ष रवींद्र ठाकरे, हिरामन शेळके, हरिभाऊ ठाकरे, केशव सोनवणे, नितीन शेळके, बेबीताई शिंदे, आत्माराम भालेराव, किशोर शिंदे, स्नेहल रहाणे, तन्वी खैरे, माणिकराव थोरे, भारती पवार, सरला ठाकरे आदींसह अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन नितीन शेळके, हरिभाऊ ठाकरे यांनी केले असून हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी चांदवड तालुका सत्संग सेवा समिती, हनुमाननगर सत्संग सेवा समिती चांदवड, शेळकेमळा सत्संग सेवा समिती चांदवड, धोंडगाव सत्संग सेवा समिती, डोंगरगाव सत्संग सेवा समिती पदाधिकारी व भक्तगण यांनी परिश्रम घेतले. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध.
तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18 9762 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे ती शिवजन्म उत्सवाची। याच पार्श्वभूमीवर सातपूर शिवजन्म उत्सव सोहळा समिती 2024 चा स्टेज भूमिपूजन सोहळा पार पडलाय। बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी शिवजन्म उत्सवानिमित्ताने आयोजित 2024 स्टेजचा भूमिपूजन सोहळा पूजा पाठ व आरती घेऊन करण्यात आला। यावेळी अध्यक्ष अनिल गडाख व कार्याध्यक्ष फरीदा सलीम शेख यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले। यावेळी अध्यक्ष अनिल गडाख यांनी शिवसैनिक, सभासद व मान्यवरांचे शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने आभार मानले। तसेच विविध कार्यक्रम समितीच्या मार्फत ठेवण्यात आले असून त्या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। शिवजन्मोत्सव समितीच्या स्टेजचं उद्घाटन केलं। आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली। पुढील कार्यक्रम आता याच्या पुढे स्टेजचं काम चालू झाल्यानंतर विविध कार्यक्रम आपण समितीच्या माध्यमातून ठेवलेले आहेत। ते सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना मी आवाहन करतो आणि आपण सर्वांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। जय जिजाऊ, जय शिवराय। यावेळी सातपूर शिवजन्म उत्सव सोहळा समिती 2024 चे अध्यक्ष अनिल गडाख, कार्याध्यक्ष फरीदा सलीम शेख, उपाध्यक्ष पोपटराव जेजूरकर, जानवी तांबे, सरचिटणीस दीपक मौले, चिटणीस भगवान काकड, सचिव किरण डोके, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्यासह शिवसैनिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या दिंडोरी तालुक्यातून अनेक भोंगळ कारभार उघडकीस येत आहे। त्यातच भर म्हणून दिंडोरी तालुक्यातील जलजीवन मिशन व घरकुल योजना, रोजगार हमी योजना, पेसा व 15 वित्त आयोग निधी व नियमबाह्य कामे, भ्रष्टाचार व भ्रष्ट ग्रामसेवेत घेतले। त्यामुळे निर्भय महाराष्ट्र पार्टी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। दिंडोरी तालुक्यातील अनेक ठिकाणी योजनांचा बोजबारा उडालाय। अनेक ठिकाणी निकृष्ट कामकाज सुरू असून याबाबत अनेक वेळा तक्रार करून देखील कार्यालयाने दखल घेतली नसल्याने तसेच रोजगार हमी योजनेचे ग्रामसेवक काम करत नसल्याने तालुक्यातील जनतेला अनेक प्रश्न भेडसावत आहेत। यामुळे निर्भय महाराष्ट्र पार्टी आक्रमक झाली असून येत्या 16 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। जय हिंद, वंदे मातरम। नामदेव देवरामगाव, निर्भय महाराष्ट्र पार्टी जिल्हा उपाध्यक्ष। येत्या 16 तारखेला निर्भय महाराष्ट्र पार्टीचा पंचायत समितीवरती मोर्चा आहे। तो याच्या संदर्भात मोर्चा ठेवलेला आला आहे का दिंडोरी तालुक्यात ग्रामीण भागातील ज्या ग्रामपंचायती तो होणारा ग्रामपंचायतीमध्ये जो होणार भ्रष्टाचार आहे, सरपंच असेल, सदस्य असतील, ग्रामसेवक असतील, ह्याच्या ठेकेदार असतील, वशिलीबाजीने जो भ्रष्टाचार होतो, गरीब जनतेचा जो पैसा खाल्ला जातो आणि तो पैसा खाऊन रजिस्टरवर कसा
पचवायचा हे बरोबर पेनला आणि ग्रामसेवक सचिवांना जमतं ते ग्रामविकास अधिकारी यांना ते बरोबर करतात आणि परंतु ते रजिस्टर बघितल्यानंतर कामं दिसतात रजिस्टरवर आणि गावात फिरल्यानंतर कामं दिसत नाही. गाव एकदम उखरट्याप्रमाणे भक्कास दिसतंय ना. गावाचं कुठं सुशोभीकरण ना कुठं शौचालय ना सार्वजनिक बाथरूम. एकदम बोगस वातावरणामध्ये गावाची कुठली परिस्थिती सुधारण्यात नाही. आता मध्यंतरी स्वच्छ निर्मूलनेचं डस्टबिन स्वच्छ कायदा चालू केला, त्याची पण योजना व्यवस्थित राबवली झालेली नाही. जलजीवन मिशन योजनेचे बरेचसे घोटाळे बाहेर येऊन राहिलेत. त्याच्यानंतर पेसाचा जो निधी आहे तो बऱ्यापैकी खराब झालेला आहे, वापरच होत नाही पद्धतीने. त्यांचा जो पेसा निधी पुढं झाडावर खर्च केलेला आहे, पुढं आरोग्यावरती खर्च झालेला पेसा निधी आहे, तर तो पूर्णपणे सखोल अभ्यास करून तो बाहेर उघडीस व्हावा. याच्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी येता 16 तारखेला दिनांक 16 तारखेला शुक्रवारी निर्भय महाराष्ट्र पार्टी बस स्टँड ते पंचायत समितीपर्यंत पायी मोर्चा. त्याच्यानंतर समजा आम्हाला न्यायच भेटला तर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती दिंडोरी इथे बिराड मोर्चा मुक्काम ठोकून करण्यात येणार आहे. त्याच्या संदर्भात आज आम्ही हे आंदोलन करण्यासाठी 16 तारखेला आज निवेदन दिलेलं पंचायत समिती बिडूम नम्रता जगताप मॅडम यांच्याकडे पण निवेदन दिलं. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पण निवेदन दिलं, तहसीलदार साहेब कांबळे साहेब यांच्याकडे पण निवेदन दिलं. आणि बघू आता दिंडोरी तालुक्यातील जेवढ्या पण ग्रामपंचायती असतील त्यांनी सर्वांनी उपस्थितीत राहून, खेडेगावातील ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी सर्वांनी उपस्थितीत राहून निर्भय महाराष्ट्र पार्टीला सपोर्ट करून आणि त्यांचे प्रश्न सोडवून घ्यावेत ही माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान तात्काळ चौकशी समिती नेमावी व गरीब आदिवासी जनतेला न्याय द्यावा, तसे न झाल्यास ग्रामपंचायतवर बिराड मुक्काम आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे देण्यात आला. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक येथील पंचवटीत असलेल्या आडगाव जत्रा चौफुली चौकात हॉटेल MH15चा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झालाय. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हॉटेल MH15 प्युअर फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ करण्यात आलाय. नाशिकच्या जत्रा चौक परिसरात एका प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटची आवश्यकता होतीच. नाशिककरांची ही इच्छा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी कुटुंबातील सत्तकाम दौलतराव संधान व त्यांच्या परिवाराने पूर्ण केली. MH15 प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्करराव बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी हॉटेल MH15 प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटचे संचालक संधान परिवार यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातलं एक शेतकरी कुटुंबातलं कुटुंब मोठ्या धाडसाने या शहरामध्ये आलं आहे. निश्चितच येताना त्यांच्या काही संकल्पना असतील. यापूर्वी त्यांनी 12-13 वर्षापूर्वी माझ्या पिंपळगाव शहरामध्ये MH15 पावभाजी या नावाने निर्माण केलेलं एक छोटंसं दुकान, छोटंसं हॉटेल आज त्याचं मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर करत आहे. मला खात्री आहे की शेती हा हातभट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी काहीतरी शेतीला पूरक किंवा काहीतरी व्यवसाय केले तरच तो शेतकरी टिकणार आहे. म्हणून आज या संधान फॅमिलीने एक दिंडोरी आदिवासी तालुका, या दिंडोरीसारख्या आदिवासी तालुक्यातनं शहराकडे झेप घेणं हे धाडसाचं पाऊल आहे. पण मला खात्री आहे मागचा त्यांचा अनुभव बघितला तर ते निश्चित या शहरात ते यशस्वी होतील आणि त्यांची ही जी काही टेस्ट आहे ती संपूर्ण शहराला भुरळ घालील अशी टेस्ट आहे. म्हणून मी या संधान फॅमिलीला मी धन्यवाद देईल की हा व्यवसाय आपण आलात. निश्चित तुम्हाला हा व्यवसाय फलदायी ठरो अशी मी आई तुळजाभवानीला मी साकडं घालील. एका कुटुंबाला चांगलं वैभव दे, 2 पैसे दे आणि निश्चित ते कुटुंबाची भरभराटी हो, एवढीच मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आणि मगच मी सांगत होतो की शेती हा व्यवसाय गेल्या 8-9 वर्षापासून शेती ही टोटली तोट्यात गेलेली आहे. आणि जर तोट्यात गेलेली शेती मग पर्याय तरुण मुलं काही इंजिनियर होत आहे, काही डॉक्टर होत आहे, परंतु ज्यांच्याकडे एज्युकेशन कमी आहे
यांची परिस्थिती हालाकीची आहे, त्या तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि कुटुंबाला एक चांगला हातभार लावला पाहिजे. तरुणांना नोकऱ्या तर मिळतच नाही आहे. व्यवसाय तरुणांनी जर सुरू केला, निश्चित त्या कुटुंबाची भरभराटीत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुणांना संदेश देईल की स्वतःच्या पायावर उभं राहा आणि शहराकडे या. पूर्वी काय सांगायचे, खेड्याकडे जा. खेड्याकडे आता काहीच नाही राहिलं आहे. खेड्यातल्या लोकांनी शहराकडे आलं पाहिजे आणि स्वतःचा व्यवसाय स्वतः निर्माण केला पाहिजे, अशी मी तरुणांकडून अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलाकडनं. हे जे काही भोजनालय कौटुंबिक एक हॉटेल या ठिकाणी सुरू झालं आहे, कुर्नोलीसारख्या छोट्या गावामध्ये संधान कुटुंबीय हा व्यवसाय पिंपळगावमध्ये गेली 15 वर्षे करत आहे. कुठलाही व्यवसाय करताना तो प्रवीण असला किंवा तिथे दर्जा असला, आणि दर्जा या क्षेत्रामध्ये कदाचित काही काल राहतो, काही काळाला राहत नाही. पण संधानांनी हा दर्जा टिकून ठेवला आहे. केवळ घरातली एक व्यक्ती नाही तर तिन्ही भावंड, त्यांच्या तिन्ही भावंडांच्या धर्मपत्नी, या सगळ्यांमुळे एकोप्यानं शून्यातून एक चांगलं वलय आणि चांगलं एक हॉटेल या ठिकाणी त्यांनी प्रारंभ केला आहे. आणि पिंपळगावसारख्या शहरानंतर आज नाशिकसारख्या शहरामध्ये निश्चित या व्यवसायाला भविष्य काळात सल्ला देत असताना एवढंच सांगेन की आजकाल लोक खाण्याच्या बाबतीत दक्ष झालेले आहेत. ज्या पद्धतीच्या खाण्यामध्ये अडल्ट्रेशन येऊ पाहत आहे, त्याच्यामुळे वेगवेगळे काही जे आजार उद्भवत आहेत त्याला खऱ्या अर्थानं टक्कर आणि सामना देताना हायजीनबरोबर ओरिजिन आणि त्याचबरोबर पेस्टिसाईड आणि रेसिड्यू फ्री जेवण जेव्हा भविष्यात मिळेल अशा हॉटेल्सला मला असं वाटतं की कमालीची मागणी राहील. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज आपण कशा स्थितीत जातो. म्हणून या परिवारानं हे जे केलं याला जोडून अशा पद्धतीचं अधिक त्याला बळकटी दिली तर मला वाटतं हा व्यवसाय प्रचंड वृद्धिंगत होईल. मी संबंध सन्मान परिवाराला माझ्या वतीनं निफाड विधानसभा क्षेत्रातील आमच्या सर्व शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या वतीनं यांना शुभेच्छा देतो. सुयश्चित थँक्यू. कुर्नोली गावातील एक कुटुंब, संधान कुटुंब, 1992 साली हे शेतकरी संघटनेचे पंचप्राण युगात्मा शरद जोशींना शेतकऱ्यांकडून काय अपेक्षित आहे होतं, व्यवसायाच्या संधी ओळखल्या पाहिजेत. या संधीचं सोनं या संधान कुटुंबांनी केलं. MH15चा हा ब्रँड समोर आणला आणि ती चव जी आम्ही पिंपळगावला बघतोय, नाशिकच्या दुर्गाला बघतोय, तिची टेस्ट नक्कीच या MH15च्या जत्रा हॉटेलचा पॉईंट आपल्याला देईल, याच्यात कोणतीही शंका नाही. एक आमच्यासारख्या शेतकरी पुत्रांना हा एक चांगला पायंडा पाडून दिला का शेतकऱ्याच्या मुलांनी बाहेर आलं पाहिजे. आणि मला खरा आनंद आज कोणता होत असेल, शरद जोशी 2015ला गेल्यानंतर जे त्यांना समाधान लाभलं नाही ते आज कुठंतरी याच्यातून समाधान नक्कीच या कुर्नोली कुटुंबातून लागेल आणि अजून यांच्या शाखा वाढत जाऊ. मी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीनं या जत्रा हॉटेलच्या MH15च्या पॉईंटला भरभरून शुभेच्छा देतो. नाशिककरांना काय आव्हान करशाल तुम्ही? जो आज काही फास्ट फूडचा जमाना आला आहे आणि शेतकरी कुटुंब एवढं चांगला नाश्ता पाणी जेवण जे आजचे मागचे अनुभव यांच्यात 4-5 शाखेंचे आहे ते नक्कीच नाशिक शहर अनुभव चांगला मिळेल, त्यांना कोणतीही शंका नाही. आणि नाशिककरांनी याचा नक्कीच आस्वाद घ्यावा. जे गंगापूर रोडचे हॉटेल असतील, काही आपले काशिपी हॉटेलके झालेले असतील, त्याच्यापेक्षाही नक्की इथं नक्की समाधानकारक मिळेल अशी मला आशा आहे. आणि युवा पिढीला काय संदेश द्याल? विषमुक्त जेवण नाशिककरांनी खाल्लं पाहिजे. नाशिकची एक चांगली पॉलिसी आहे फास्ट फूडच्या याच्यामध्ये. नक्कीच आमचा शेतकरी कुटुंबाचा शेतकरी पुत्र हा नक्कीच युवकांना व्यसनापासून बाजूला जाऊन नक्कीच चांगलं मिसळपाव असेल, पावभाजी असेल किंवा नवीन काही टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट त्यांनी तयार केलेले त्यांनी आस्वाद घ्यावा अशी मला शेतकरी संघटनेतून आणि माझ्याकडून सगळी अपेक्षा आहे. ते काम दौलतराव संधान, मी त्यांची भाजी कांचन मधुकर आवारे यांनी खूप काही कष्ट केले, खूप मेहनत करून यांनी आज हे हॉटेल आजपर्यंत पोहोचले. आज हे एवढं मोठं हॉटेल उभं केलं. पिंपळगावलाही त्यांची एक शाखा आहे. त्यांनी सर्वांनाच पुढे आणलं, त्यांच्या भावांना, भाच्यांना, सर्वांना त्यांनी पुढे आणलं. सर्वांसाठी ते मदतही खूप करतात. खूप काही प्रेमळ आहे. फक्त ते सर्वांनी या हॉटेलमध्ये यावं, सर्वांनी इथलंच लाभ घ्यावा. व्यवस्थित सर्व काही क्वालिटीचे आहे. ते एवढंच बोलून मी माझी भाषण संपते. सर, राहणार चाटोरे, मी सरांची बहीण, सत्यकाम संधाने यांची बहीण, दौलतराव बारको संधाने यांची मुलगी. मी माझ्या भावाने
माझ्या सासू सासऱ्यांपासून माझी सुरुवात केली. त्यांचे आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, माझ्या भावांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे असून MH15चं नाव पुढे केले. त्याबद्दल माझ्या भावांना, माझ्या पूर्ण गणोगताला माझे पूर्ण आशीर्वाद, त्यांच्या पाठीशी राहावं, त्यांच्या मागे माझे मुलं पण उभं राहावं, हेच माझ्याकडून तेवढीच इच्छा. आमची पहिली शाखा पिंपळगाव बसवंत इथे आहे. तिथे ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसंच नाशिककरांनी आम्हाला जत्रा हॉटेल या शाखेत पण चांगला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. आमच्याकडे साऊथ इंडियन, चायनीज, पावभाजी, चहा, दूध आणि कोल्ड कॉफी सगळे पदार्थ आहेत. तुम्हाला इथं चांगल्या क्वालिटीचे सगळे पदार्थ उपलब्ध होतील. जिच्या मुलानं हॉटेल टाकले जत्रा हॉटेलवर, पिंपळगावला पण आहे पोलीस स्टेशनच्या समोर, गंगापूरला पण विद्या विकास सर्कल जवळ हॉटेल आहे. जवळजवळ आजीच्या मुलाचे 7 शाखा झाले आहे. शेतकरी व्यवसाय आहे पण छोटा आहे, पण पावभाजी, चायनीज सगळं काय मिळेल तुम्हाला ते येऊन चव घेऊन व्यवस्थित तुम्ही उपस्थित राहावा, यावा हॉटेलांमध्ये, जसं पाहिजे तसं तुम्हाला मिळेल. आणि सगळं उपलब्ध आहे, अजून भरपूर आहे. आता पावभाजी त्याचे ओपनिंगला सगळं प्रसाद एकदम भारी. मी तर म्हणाल पण सगळे म्हटले पाहिजे, असं सर्वांनी ही उत्सव घेतला पाहिजे सगळ्यांनी. हो. तसेच हॉटेल MH15 प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट येथे सर्व प्रकारचे प्युअर व्हेज पदार्थ उपलब्ध आहेत. तरी सर्वांनी MH15 प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, जत्रा चौक, सर्व्हिस रोड, आडगाव, नाशिक येथे एकदा अवश्य भेट देण्याचे आवाहन करण्यात आले. हॉटेल MH15 शाखा क्रमांक 2 या शुभारंभ प्रसंगी आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, कार्यकुशल असे माननीय आदरणीय भास्कररावजी नाना धनकर वेळात वेळ देऊन, खरं तर रात्री त्यांना 2-2:30 वाजले असतील बाहेरून यायला, तरी त्यांनी वेळात वेळ देऊन इथं उपस्थित राहिल्याबद्दल नानांचे, त्यांचे मित्र, सहकारी, शेतकरी, मित्रपरिवार, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आलेले सर्व नातेवाईक मंडळी, मित्रपरिवार यांचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. यावेळी पिंपळगाव बसवंतचे सरपंच भास्करराव बनकर, निफाड मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह सहकारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश खराट, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आडगाव येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेचा भव्य शाखा उद्घाटन सोहळा पार पडलाय. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आडगाव येथील कोणार्क नगर येथे हा उद्घाटन सोहळा पार पडलाय. यावेळी खासदार हेमंत गोडसे व शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी खासदार हेमंत गोडसे व शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असून यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक शहरात
आम्ही एक भगवा पंधरवाडा साजरा करतोय शिवसेनेच्या वतीनं। या पंधरवाड्यामध्ये आमचा शाखा विस्तार असेल, विविध ठिकाणी शाखांची उद्घाटनं असतील, संपर्क कार्यालयांची उद्घाटनं असतील, या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये शासनाच्या योजना पोहोचवायचे कॅम्प्स असतील, मेडिकल कॅम्प्स असतील, अशा पद्धतीनं एक सामाजिक काम आम्ही उभं केलं आहे। आपण बघतोय आज एक 17व्या शाखेचं उद्घाटन होतं आहे आणि 122 शाखांच्या उद्घाटनांचं नियोजन आम्ही केलं आहे। शिवसेनेची शाखा म्हणजे सेवा, शिवसेनेची शाखा म्हणजे सुरक्षा आणि शिवसेनेची शाखा म्हणजे संस्कृती, अशा ह्या 3 गोष्टींवर ही शिवसेनेची शाखा काम करेल। आज आपण बघता आहात की सगळे आमचा शाखा प्रमुख आहे विशाल, उपशाखा प्रमुख आहे, इथलं आमचे स्थानिक सगळे पदाधिकारी आहेत। मोठा एक उत्साह तुम्हाला इथं दिसतोय, सगळं भगवमय वातावरण झालं आहे आणि याचं कारण असं आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ह्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं काम करताय ते लोकांना भावलं आहे आणि म्हणून शाखांना हा जो उदंड उत्साह आणि प्रतिसाद लाभतोय त्यामुळे, आणि मला खात्री आहे की यानंतर या नाशिकमध्ये भगवा भगवा आणि भगवाच पाहायला मिळेल। तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। यावेळी महिलांसाठी खास हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच महिलांसाठी अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख आशा पाटील यांनी दिली आहे। जय महाराष्ट्र, प्रभाग क्रमांक 2, मी आशा पाटील, पद माझे उपजिल्हा। हे जे केलं आहे मी, हे हेमंत आप्पांच्या याच्यातनं केलेलं आहे आणि हे काही फेक नाही आहे, हे होणार आहे आणि होईल। हे मी महिलांना हे दिलेले का हे होणार आहे, आश्वासन दिलं आहे मी महिलांना काही होणार आहे। महिला बोलता काय होईल काही नाही होईल, महिलांना थोडं चलबिचल महिलांचं हे तर हे होणार आहे, हे काही खोटं नाही आहे आणि फेक नाही आहे। आणि आमची आज शाखा ओपन पण आहे, तर आमचे सगळे जे नेते आहेत ते येणार आहेत। अजयदादा लवटे अण्णा, आमच्या मटालेताई, मंगला भास्कर, अस्मिताताई, हे सगळे आमचे जे आहेत नेते ते येत आहेत। आणि ही जी आज शाखा ओपन केली जाते, या शाखेच्या माध्यमातून काय काय तुमच्याकडून म्हणजे या शाखेच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे? जे काही लोकांचे जे काही प्रॉब्लेम असेल ते आम्ही सॉल्व करणार आहे। कुठलाही प्रॉब्लेम असो आम्ही सॉल्व करणार आहे। शिंदे साहेब जसे सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करतात तसे आम्ही पण सॉल्व करणार आहे। आणि महिलांसाठी कशा प्रकारे या शाखेच्या माध्यमातून उपक्रम राबवले जाणार आहे भविष्यात? जे आत्ता राबवले जातील तेच, जे पुढे काय जे येतील ते परत तेच कार्यक्रम राबवले जातील। नारी शक्ती गट, परत ते 65 वर्षाचे जे लोकांचे आहेत ते सगळे जे काही हे येतील ते आम्ही राबवले जातील। आणि आज हळदी कुंकू ठेवायचं औचित्य म्हणजे नेमकं काय? हळदी कुंकू ठेवायचं म्हणजे आमची शाखा आहे, तो एक आनंद आहे आम्हाला का आमची शाखा प्रभाग क्रमांक 2मध्ये झाली आहे, त्याच्यामुळं मी त्या याच्यामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला। आमचा तो दरवर्षीचा असतो, पण आता आज मी याच्यात शाखा ओपन आहे म्हणून मी त्याच दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे। नमस्कार, माझं नाव रेखा पाटील। आज आशाताई पाटीलनी जो कार्यक्रम राबवला हळदी कुंकवाचा व बचत गटाचा, खूप सुंदर राबवला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। कार्यक्रम खूप सुंदर केला, असाच महिलांना त्यांनी प्रतिसाद द्यावा। आणि बचत गटाचा जो कार्यक्रम राबवला तर त्या बचत गटाच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम राबवला? महिलांना भरपूर काय करता येईल, महिलांना कर्ज सुविधा उपलब्ध मिळतील, त्याबद्दल ताईंचे मनापासून आभार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन उपमहानगर प्रमुख संदीप लबडे तसेच उपजिल्हा प्रमुख महिला आशा पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजक उपमहानगर प्रमुख संदीप लबडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। बंटी अण्णा तिन्ने व महानगर प्रमुख, त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माटालीताई, शहराध्यक्ष देशमानेताई या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला।
परिसरातील नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी शाखा उद्घाटनाला दिला आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात आज या ठिकाणी शिवसेनेची शाखा उद्घाटन समारंभ पार पडला। त्याबद्दल परिसरातील सर्व नागरिकांचे खूप खूप आभार आणि परिसरातील सर्व नागरिक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणात शिवसेनेसोबत येत आहेत आणि शिवसेनेसोबत त्यांची वेगळं असं नातं जुळलं जात आहे। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हिंदुत्वाच्या विचाराला आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन सर्व जास्तीत जास्त लोक आज शिवसेनेसोबत जोडले जात आहेत, याचा मनस्थितीत खूप आनंद होत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय उत्साहात हे उद्घाटन पार पडले असून यावेळी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तिदमे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मटालेताई, देशमानेताई यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पल्लवी भावसारसह दिनेश पगारे, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गणेश जयंती उत्सव 2024 चे सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते। जेलरोड येथील सिद्धेश्वर नगर गणपती मंदिरात या गणेश जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। यावेळी अनेक भाविकांनी आपले मनोगत व्यक्त केले। गणपती बाप्पा मोरया, सर्वांना सुखी ठेव, सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी या सिद्धेश्वर नगर सिद्धिविनायक गणपती मंदिर 12वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ, सर्व सदस्य, सर्व ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ, महिला मित्रमंडळ, युवक मित्रमंडळ यांच्या माध्यमातून हा 12वा वर्धापन दिन या निमित्ताने या ठिकाणी सकाळपासून विधिवत सर्व महापूजा अर्चा या ठिकाणी करण्यात आली आणि संध्याकाळी 7:30ला महाआरती करून या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी, सर्व भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं। मी या मंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना गणेश जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। भाविक गणपती मंदिराचे शेरकरी आहोत। सकाळ संध्याकाळ तिला असतो, सर्वजण मिळून सेवा करतात आणि जे आज कार्यक्रम आहे जयंतीचा तर सर्वांनी खूप सहकार्य केलं। मेन म्हणजे जे तरुण वर्ग आहे त्यांनी जास्त सहकार्य केलं, लेडीज आणि जेंट्स सर्वांनी मिळून एकत्र सर्वांनी सेवा केली आणि आम्ही सर्वांनी जेवणाची पंगत दिली महाप्रसाद म्हणून। तर सर्वांनी सहकार्य केले व्यवस्थित, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणेश मंदिर, जेल रोड, नाशिक रोड सहर्ष स्वागत करत आहे। आज माघ गणेश जयंती आहे। आम्ही इथे भाविक सर्व महिला आणि पुरुष दोन्ही सर्व भरपूर इथे या सिद्धेश्वर नगरमधले जेवढे भाविक आहेत ते रोज सकाळ संध्याकाळ आरती करतात, स्वच्छता करतात, सफाई करतात। दर महिन्याच्या चतुर्थीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि अतिशय छान उत्सव चालू आहे। आज या गणेश जयंतीच्या उत्सवाला सर्व नागरिकांनी, सिद्धेश्वर नगरमधल्या नागरिकांनी सहकार्य केलं आहे आणि असंच सहकार्य यापुढे मिळो। आज त्यांना महाप्रसाद देण्यात येत आहे आणि आमच्या या नगरचे नगरसेवक जे आहे आम्हाला वेळोवेळी मिळत आहे। हे मंदिर बांधण्यात त्यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे, म्हणून आज आम्ही हा आनंद घेत आहोत आणि हा कार्यक्रम आम्ही त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि त्यांनी यापुढे असेच लक्ष द्यावे। दिवे आम्ही आज हा आनंदाचा दिवस साजरा करत आहोत। गणपती बाप्पा मोरया। प्रमाणे दरवर्षी आपण श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, सिद्धेश्वर नगर, जेल रोड इथे आपण दरवर्षी गणेश जयंती साजरी करत असतो। यावर्षी सुद्धा आपण महाप्रसाद इथे आहेत, सर्वांनी महाप्रसादाचा लाभ। सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या वतीनं यावर्षी अतिशय उत्साहामध्ये गणेश जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। सालाबादप्रमाणे यावर्षी आरतीचा लाभ अनेक भाविकांनी या ठिकाणी घेतला
त्याचबरोबर मंडळाच्या वतीनं जो महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, आपण बघतो की अतिशय नियोजनबद्ध आणि अतिशय उत्तम असं कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्वप्रथम मी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता परिश्रम घेतले, कष्ट घेतले आणि सर्वांनी जे सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले। यात चोरी, लुटमार, दरोडा, खून यासारख्या अनेक घटना दररोज उघडकीस येत आहेत। काही दिवसांपूर्वी देखील मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या वेळी काही सराईत गुन्हेगारांनी प्रवासी वाहनांवर कोयत्याने हल्ला करून लुटमार केली होती। या प्रकरणी घोटी पोलिसात भादवी कलम 392-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने कारवाई करत असताना पोलिसांना सदर गुन्हेगार हे नाशिक शहरातीलच असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस पथकाने नाशिक शहरातील नानावली, द्वारका तसेच उपनगर परिसरात सतत पाळत ठेवून सराईत गुन्हेगार नामे तौसिफ पठाण, प्रवीण काळे व मोहम्मद सय्यद यांना शिताफीने ताब्यात घेतले। सदर गुन्हेगारांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपनीचे 9 मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली निळ्या रंगाची होंडा ॲक्टिवा मोटरसायकल तसेच पिवळ्या धातूची चैन असा एकूण 97,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण रानडे यांच्यासह पथकाने केली आहे। तसेच काही दिवसांपूर्वी नाशिक ते गिरणारे रोडवर काही सराईत गुन्हेगारांनी एका महिलेच्या गळ्यातील 35,000 रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास केली होती। या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम 392-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने तपास करत असताना CCTVच्या आधारे पथकाने आरोपी नामे सागर देवरे व चंदन फसाळे यांना ताब्यात घेतले। त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। या सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांनी सोन्याची पोत व गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल असा एकूण 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। अवघ्या 24 तासात पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांना गजाआड केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते।
सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सायबर पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस हवालदार गोरक्षनाथ सवत्सकर, किशोर खराटे, प्रवीण सानप, पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे, गिरीश बागुल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नंदू वाघ, शीतल गायकवाड, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक परीक्षित निकम, प्रमोद जाधव यांनी केली आहे. दरम्यान शहरात तसेच ग्रामीण भागात वाढत चाललेल्या गुन्हेगारीने नागरिक हैराण झालेत. त्यामुळे आता या गुन्हेगारीला आळा कसा घालावा हे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी शहरातील समृद्धी बँक्वेट हॉल व औदुंबर लॉन्स येथे फोटोग्राफीचे कॅमेरे व इतर साहित्य चोरी गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी आरोपितास सिन्नर परिसरातून ताब्यात घेतले. रोहित झगडे असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरी गेलेले फोटोग्राफीचे कॅमेरे व इतर सामग्री तसेच एक हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल असा एकूण 5,14,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक पात्रे, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार गणेश देसले तसेच पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहीकर, निखिल वागचौरी, अमोल देशमुख अशांनी केली आहे. पोलीस स्टेशन आडगाव येथे दिनांक 11/2/2024 रोजी फिर्यादीनामे तेजस शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 39/2024 असा दाखल करण्यात आला. तेजस शिंदे यांची अशी तक्रार होती की समृद्धी बँकेट हॉल येथे ते लग्नाच्या कार्यक्रमाकरता फोटोग्राफी शूट करत असताना त्यांनी त्यांचे जे फोटोग्राफीसाठी आवश्यक असणारे लेन्सेस आणि कॅमेरे त्यांनी स्टेजजवळ ठेवत असताना एखाद्या अज्ञात चोरांनी त्यांच्या बॅगसह ते चोरून नेले. सदर गुन्ह्याचा तपास हा आमच्या DBचे पोलीस हवालदार नरवाडे व त्यांची टीम करत होती. त्यांनी टेक्निकली आणि गुप्त बातमीदारांना त्यांना जी माहिती भेटली त्याच्या आधारे त्यांनी सिन्नर येथील राहणारा अनिकेत झगडे याला अटक केली व त्याच्याकडून तपासात त्यांनी पोलीस स्टेशन आडगाव येथील चोरीस गेलेले कॅमेरे, लेन्सेस हे तर हस्तगत केले. त्याचसोबत असाच सेम प्रकार हा पोलीस स्टेशन मसरूळच्या हद्दीत झालेला होता. तिथं पण ह्या संबंधाने एक गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात पण काही लेन्सेस आणि कॅमेरे चोरून गेलेले होते. ते पण ह्या गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत ह्या गुन्ह्यात जवळपास 5,00,000 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी हे माननीय पोलीस आयुक्त साहेब संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झोन 1 साहेब व ACP पंचवटी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या DB टीमने केलेली आहे. तरी सदर गुन्ह्याचा इतर तपास सुरू आहे. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शक्ति कुमार आला, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. धन्यवाद. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज केशरी कुस्ती मैदानाचा भूमिपूजन सोहळा थाटात करण्यात आलाय. युवा प्रतिष्ठान त्र्यंबकेश्वर तालुका व शहर यांच्या पुढाकाराने या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या जल्लोषात हे उद्घाटन पार पडलंय. नवनाथ नाना कोठुळे, रवी अण्णा वारुणसे, पैलवान संदीप चव्हाण,
सचिन बोडके, अजय अडसरे, महेश पवार, कैलास मिंदे, समीर पाटणकर, गोरक्ष चव्हाण, विशाल शिंदे, राहुल बोडके, डॉक्टर पंकज बोरसे, पप्पू लिलके, बाळू मिंदे, मनिक बोडके, मयूर शेटे, पप्पू कडलक, मुनेश कसबे, रतन चव्हाण, अक्षय आहेर, विलास आचारी, विजय वायखंडे, प्रवीण मेढे, सुनील मेढे, संपत बोडके, सुजितदादा चांदवडकर, रवींद्र भाऊ सोनवणे, समाधान सकाळे, अंकुश भाऊ बोडके यांनी या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले। या उद्घाटनाप्रसंगी शानदार कुस्ती स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे मैदानाचं आकर्षण म्हणून 1 नंबरची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय विश्ववर्ण पदक विजेता पैलवान शिवराज राक्षे यांच्यासोबत पैलवान शाटी कुमार, दिल्ली केसरी, पंजाब केसरी यांची झाली। यात शिवराज राक्षे हे विजयी झाले। तर 2 नंबरची कुस्ती त्र्यंबकेश्वरचा भूमिपुत्र, नाशिक जिल्ह्याची शान, ऑल इंडिया चॅम्पियन, त्रिवार उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान बाळू बोडके व राकेश पैलवान हरियाणा केसरी यांच्यात झाली। यात पैलवान बाळू बोडके हे विजयी ठरले। दरम्यान या कुस्ती स्पर्धेविषयी अधिक माहिती मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे यांनी दिली आहे। 10 फेब्रुवारीला आमच्याकडे संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त आम्ही त्र्यंबकेश्वर शहर व सर्व परिसरातील सर्व युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी 10 फेब्रुवारीला जो कुस्त्यांचा जंगी कुस्त्यांचं आयोजन केलं होतं। अतिशय सुंदर असा मैदानी खेळ जो आता कुठेतरी लोप पावत चालला आहे आणि त्यामुळे सर्वच परिसरातील सर्व युवक एकत्र येत आम्ही सर्वांनी तो स्तुत्य असा उपक्रम 10 तारखेला घेतला आणि त्याचं नियोजन अतिशय आगळं आणि वेगळं नियोजन या ठिकाणी आम्ही केलं होतं। याच्यामध्ये प्रामुख्याने दिनकर अण्णा असतील, दिनकर अण्णा पाटील, त्याचप्रमाणे आमच्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामनदादा खोसकर असेल यांनी देखील अतिशय व्यवस्थितरित्या भाग घेऊन आणि आम्हा सर्व युवकांच्या पाठीशी उभं राहून आम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि याच्यामध्ये आम्ही 50 रुपयापासून ते 3.5 लाख रुपयापर्यंत जे बक्षिसं पैलवानांना आम्ही दिले। याच्यामध्ये मोलाचं सहकार्य जे समजा आम्हाला वर्गणी देणारे लोक असतील, वर्गणी म्हणण्यापेक्षा आम्हाला हातभार लावणारे जे लोक असतील, सगळ्यात प्रथम मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो की असे जर समजा दाते उभे राहिलेच नाही तर निश्चितच यापुढे कुठल्याही प्रकारचे युवक आणि त्याच्यातून तयार होणारे पैलवान असतील, खेळाडू असतील ते तयार होणार नाही आणि म्हणून त्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगावीशी वाटते का खऱ्या अर्थाने जे आम्हाला मदत करणारे लोक आहेत ते पुढे सरसावले आणि हा स्तुत्य असा उपक्रम आम्ही 10 तारखेला घेतला आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जी त्र्यंबकेश्वर केसरीची मानाची गदा होती ती माजी नगराध्यक्ष दिलीप मामा शेलार यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव जे आहेत माजी नगरसेवक व सध्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पप्पू शेलार यांनी दिली। त्याचप्रमाणे आमचे मित्र पुरुषोत्तम भाऊ कडलक यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं। अशा अनेक युवकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि तो जो उपक्रम होता तो आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडला। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर तालुक्यात या संत निवृत्तीनाथ महाराज केसरी कुस्ती मैदानाचा भूमिपूजन सोहळा पार पडल्याने याचबरोबर त्र्यंबकेश्वर तालुक्यात या संत निवृत्तीनाथ महाराज केसरी कुस्ती मैदानाचा भूमिपूजन सोहळा पार पडल्याने याचबरोबर या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने गावकरी समाधान व्यक्त करताय। असं आहे त्र्यंबकेश्वरमध्ये वास्तविक कुस्ती प्रेमी आणि क्रीडांगणाचा पण प्रश्न आहे। अनेक प्रश्न आतापर्यंत कुंभमेळ्याचे दृष्टिकोनाचा पण ते क्रीडा कुस्तीप्रेमींसाठी एक असं हे नाही आहे, म्हणजे स्टेडियम नाही, असं व्यवस्थित मोठं हे ग्राउंड नाही आहे खेळण्यासाठी। आता कसं आहे ज्याच्याकडे हॉल आहे त्याच्याकडे काही आहे त्याचे प्रेम भावून देतं आपल्याला भाड्याने। कसंही त्या कुस्तीप्रेमिकांची सुविधा व्हावी कुस्तीला आणि खेळाडूंना प्राधान्य आणि मानधन नाही आहे शासनाने द्यावं, म्हणजे जे आता तसं ते त्यांनी केलेलं आहे पण शासनाने बुवा त्र्यंबकेश्वर लक्ष द्यावं इकडे की बुवा कुस्तीप्रेमी क्रीडाप्रेमी यांच्यासाठी ग्राउंड नाही आहे आणि खेळण्यासाठी असं हे नाही। व्यायामपटू जे आहे काही क्रिकेट आपलं क्रिकेट खेळणं ग्राउंडवर आता कुस्ती खेळणारे तालमी म्हणतात पण ते तालमी कुस्त्या ते इथे कुस्त्यांसाठी असं हे नाही आहे व्यवस्थित अशी जागा नाही आणि तसं शासनाने केंद्राने लक्ष द्यावं इकडे। या संत निवृत्तीनाथ महाराजाच्या यात्रेनिमित्त या कुस्त्या होत्या। या महाराष्ट्रामध्ये उच्च प्रतीच्या कुस्त्या होत्या। याच्यामध्ये
डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व शांतिकुमार पंजाब केसरी यांची कुस्ती झाली। या कुस्तीला 3.5 लाख रुपयाचं बक्षीस आयोजित केलेलं होतं। दुसरी कुस्ती ही त्र्यंबक तालुक्याची शान बाळासाहेब बोडके व राकेश पंजाबी यांची झाली। या कुस्तीला 1.5 लाख रुपयाचं बक्षीस होतं। या कुस्त्यांमुळे कुस्ती शौकीनांमध्ये आनंद निर्माण झाला। या कुस्तीला बऱ्याच जणांनी सरळ हातांनी मदत केली। त्याच्यामध्ये दिनकर अण्णा पाटील असतील, आमदार साहेब असतील व गावातील दानशूर व्यक्तींनी मदत केली। त्यामुळे या कुस्त्या चांगल्या पद्धतीत भरवण्यात आल्या। या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, देवबाप्पा माऊली, फरशीवाले बाबा, भास्कर भाऊ खोसकर, मनोज भाऊ थेटे, पुरोहित संघाध्यक्ष सुरेश ताता गंगापुत्र, कैलास दादा गुले, सुनील काका अडसरे, ॲडव्होकेट कैलास पाटील, रवी भाऊ भोये, पुरुषोत्तम मामा कडलक, स्वप्नील भाऊ शेलार, पुरुषोत्तम काका लोहगावकर, नगराध्यक्ष रामनाथ बोडके, महिपत बोडके आदी जण उपस्थित होते। यावेळी पंच म्हणून पैलवान परशुराम पवार, उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान सचिन बोडके, पैलवान संदीप चव्हाण, पैलवान महेश पवार, कैलास मिंदे, मुनेश कसबे, बाळू बोडके, हिम्मत भाऊ पोरजे, अक्षय आहेर, राहुल बोडके यांनी काम पाहिलं। तसेच यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आले। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त स्वप्नील भाऊ शेलार यांनी प्रथम पारदोष यांचे वडील स्वर्गीय दिलीप काका शेलार यांच्या नावाने देण्यात आले। दरम्यान या स्पर्धेवेळी स्पर्धक तसेच गावकऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आले। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। त्या माणसाच्या ज्या जो भाजी मार्केट आहे त्याच्या मजुरावर चाकू छुरी ठेवून शिवलिंग स्थापन केले आहे। आम्ही डोळ्यासमोर शिवलिंग स्थापन करू। नाशिकच्या सिडको परिसरातील माणिकनगरमध्ये नागरिक पोलिसांवर आक्रमक झाल्याचं दिसून आले। याचं कारण आहे माणिकनगर परिसरातील नागरिकांनी बांधलेले महादेवाचे मंदिर। याबाबत अधिक माहिती अशी की माणिकनगर परिसरातील नागरिकांनी बांधलेले महादेवाचे मंदिर पोलिसांनी दबाव टाकून तोडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय। अंबड पोलीस ठाण्यात आलेल्या एका तक्रारीवरून माणिकनगर येथील भाजी मार्केट परिसरात पोलीस पोहोचले। सदरील परिसराच्या बाजूला असलेल्या रहिवाशांनी बांधलेले महादेवाचे मंदिर हे तेथील नागरिकांना दबाव आणून तोडायला लावण्यास भाग पाडल्याचा आरोप येथील नागरिकांनी पोलिसांवर केलाय। यावेळी पोलिसांनी काही नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। शिवलिंग स्थापन केलेलं होतं, त्यांची मी वाईफ आहे। पण काल जेव्हा 12-12:30च्या दरम्यान जेव्हा पोलीस त्यांना घरी घेऊन आले, गच्ची धरून घेऊन आलेले होते ते, आणि त्यांनी मला विचारलं की यांनी काय केलं, यांनी अनधिकृत केलेलं आहे। पण त्याच्यावर त्यांनी त्यांचं काही ऐकून न घेता त्यांना गेट पासून गच्ची धरून नेण्यात आलं आणि आधीही मारहाण करण्यात आली। त्याच्यानंतर त्यांनी ज्या मुलांनी व्हिडिओ फोटो जे काढलेले होते तेही त्यांनी डिलीट करण्यात आले। दुपारी 12-12:30ला झाला असेल हा किस्सा। पण याच्यावर पोलिसांवर काहीच कारवाई नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे की पोलिसांनी ट्रीटमेंट दिली आणि हे मंदिर तोडायला लावले, त्यांनाच मंदिर त्यांनी केलं, त्यांना दबावाखाली आणून हे मंदिर तोडायला लावलं। पोलिसांनीच तोडायला लावलेलं आहे। कोणीतरी फोन केलाय, ते नाव नाही सांगत कोणी तक्रार केली। पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे तुमच्याकडे? शेख साहेब होते आणि 7 साहेब होते आणि सगळे सिव्हिल मध्ये होते। त्याच्यामुळे आम्हाला काही सांगता पण येणार नाही, वर्दीत नव्हतं कोण। आमची काय मागणी होता? आमची एवढीच मागणी आहे का नाही का त्यांनी गुन्हेगारासारखं धिंड काढण्यासारखं त्यांच्यावर ट्रीट केलेलं आहे। त्यांनी त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या पोलिसांनी। आणि आम्हाला तिथं मंदिर पाहिजे, मंदिर आमच्या हक्काच्या मंदिराची जागा आम्हाला पाहिजे। ही जागा ना भाजी मार्केट वाल्यांची नाही, ती कॉर्पोरेशनची जागा आहे। कॉर्पोरेशनची जागा आहे आणि आम्हाला त्याच्यावर मंदिर पाहिजे। असं नाही का ते आम्ही मध्ये किंवा भाजीवाल्यांना त्रास होईल असं केलेलं होतं। एका साईडला कोपऱ्यात होतं ते 2% मंदिर होतं फक्त। मंदिरासाठी परवानगी घेतली होती ना? नाही, मंदिरासाठी नव्हती परवानगी घेतली। पण ऑलरेडी ती जागा गार्डनची जागा होती। स्थानिक लोकांनी मिळूनच ते केलेलं होतं, मुलांनी केलेलं होतं। मंदिर या प्रकरणी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून डीबीचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या निलंबनाची मागणी करत जोरदार घोषणा दिल्या।
पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु नाईद शेख यांच्या निलंबनाची मागणी नागरिकांनी लावून धरली। नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया बघता माणिक नगर परिसरातील मंदिरात पुन्हा एकदा महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यात आली आहे। यामुळे नागरिक समाधान व्यक्त करतायत। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज। यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।